आर्यन आणि श्रेया स्वित्झर्लंडच्या त्या सुंदर ठिकाणी होते. सगळ्या बाजूंनी बर्फ होता. आर्यनने श्रेयाकडे पाहिले. ती खूप खुश होती. आर्यनने जो काही विचार केला होता ते सगळं आज पूर्ण होत होतं. आर्यन इतका आनंदी होता की त्याचा आनंद शब्दात मांडणं त्याला शक्य नव्हतं. त्या बर्फाने घेरलेल्या ठिकाणी श्रेयाचा हात आर्यनच्या हातात होता. आर्यनने श्रेयाला जवळ ओढून घेतलं. श्रेया लाजत होती. तिने लाजून तिची मान खाली घातली होती. आर्यनने हळूवार त्याच्या हाताने तिची हनुवटी पकडली आणि म्हणाला, बघणार नाही आहेस का माझ्याकडे? आणि तिने अलगद वर पाहिले. आर्यनने तिला अजून त्याच्याजवळ ओढून घेतलं आणि अलगद त्याच्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा पकडला. पण आर्यनला त्याला कोणीतरी हाक मारत आहे असं वाटू लागलं. पण त्या ठिकाणी श्रेयाशिवाय दुसरं कोणच त्याला ओळखत नव्हतं आणि ती तर त्याच्यासमोर उभी होती. त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून परत श्रेयाकडे लक्ष वळवलं आणि तिला किस करण्यासाठी पुढे जाऊ लागला. पण तितक्यात तिथे एक मोठी पाण्याची लाट आली आणि आर्यनला त्यामध्ये तो बुडतोय असं वाटू लागलं. त्याने तोंडावरचं पाणी बाजूला करत श्रेयाला शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याने पाहिलं की तो तर त्याच्या बेडवर त्याच्या अंथरुणात होता आणि समोर त्याचा मोठा भाऊ आरव हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभा होता. त्यावेळी आर्यनच्या लक्षात आलं की ते तर एक स्वप्न होतं. ते नक्कीच एक स्वप्न होतं, कारण सत्यात आर्यनने कधी श्रेयासमोर एक वाक्य देखील सरळ बोललं नव्हतं. किती वेळ झालं मी हाक मारतोय तुला आर्यन? असला कसला झोपला आहेस? आरव रागात बोलू लागला. हो दादा, ते मी, आर्यन अडखळत बोलू लागला. अजूनही तो पूर्णपणे त्या स्वप्नातून बाहेर आला नव्हता. हो हो, एवढा हसत होतास, स्वप्नात नक्कीच तुला माझा आवाज आला नसेल, हो ना? अरे दादा, तसं नाही. मी ते काय पाहत होतास स्वप्नात? फुटबॉलची फायनल मॅच तुम्ही जिंकलात असं होतं का स्वप्न? आरव खोली तयार होत विचारू लागला. हो, तेच होतं. आर्यनला हो म्हणणं त्याचं खरं स्वप्न सांगण्यापेक्षा बरं वाटलं. बरं ठीक आहे, आवर, तुला फुटबॉल प्रॅक्टिसला उशीर होत नाहीये का? आरव म्हणाला. हो हो, उठतोय. आर्यन बेडवरून उठत म्हणाला. बाजूला दुसऱ्या बेडवर त्याच्या लहान भावाला झोपताना पाहून आर्यनला अजिबात बरं वाटत नव्हतं. याला का उठवत नाहीस तू दादा? हा बघ कसा झोपलाय अजून, आर्यन त्याचा अंथरूण सरळ करत बोलू लागला. त्याच्या स्कूलच्या अजून सुट्ट्या सुरू आहेत, झोपू दे त्याला, तू तुझं आवर अगोदर, तुला प्रॅक्टिसला जायचं आहे ना? हो, जातोय मी, असं म्हणत आर्यन तयार होण्यासाठी गेला. तयार होऊन आर्यन घराबाहेर आला तर त्याची आई बाहेर झाडांना पाणी घालत होती. आई, मी प्रॅक्टिससाठी ग्राउंडवर जातोय ग, आर्यन त्याच्या बाईकवर बसत म्हणाला. ठीक आहे, पण ऊन जास्त होण्या अगोदर परत ये, काल खूप उशीर केला होतास, आर्यनची आई म्हणाली. हो, प्रॅक्टिस पूर्ण झाली की येईन, आर्यन हेल्मेट घालत म्हणाला आणि गाडी घेऊन बाहेर पडला. आज देखील घराबाहेर रस्त्यावर परत ते टेम्पो होते. गेले बरेच दिवस झाले समोरच्या घरी कोणतरी शिफ्ट होत आहे, त्यामुळे त्यांचं सामान येत होतं. आजही आर्यनला त्या मधून त्याची बाईक काढत जावं लागलं. आर्यन ग्राउंडवर येऊन पोचला तर त्याचे 3 मित्र तिथे शूज घालत प्रॅक्टिससाठी तयार होत होते. पियुष, ऋषभ आणि सुमित आर्यनचे 11वी पासूनचे चांगले मित्र आहेत. त्या सगळ्यांची एक आवडती गोष्ट होती, ती म्हणजे फुटबॉल. त्यांनी एकत्रच मागच्या वर्षी BScला देखील ॲडमिशन घेतलं आणि आता देखील आर्यन रोज त्यांच्यासोबत फुटबॉल प्रॅक्टिस करत असतो. हॅलो बॉईज, आर्यन त्यांच्याजवळ जात म्हणाला. या आर्यन सर, वेळ मिळाला तुम्हाला प्रॅक्टिससाठी? आजही आपण लेट आलात, सुमित म्हणाला. अरे वेळेत आलोय मी, अजून कुठे प्रॅक्टिस सुरू केली आहे तुम्ही? आर्यन त्याच्या बॅगमधील कपडे काढत म्हणाला. नक्की स्वप्न बघत असणार आजही, हो ना? पियुष म्हणाला आणि आर्यनचा चेहरा लगेच सकाळचं स्वप्न आठवून खुलला. सगळे त्याच्याकडे पाहत होते. नक्की श्रेयाच्या स्वप्नात असणार, पियुष परत म्हणाला. तसे सगळे हसू लागले. असं काही नाहीये, आर्यन त्याचे शूज घालत म्हणाला. आर्यन, मागच्या वर्षी आपल्या फर्स्ट इयरच्या पहिल्या दिवशीपासून तुला श्रेया आवडते. तेव्हापासून तू स्वप्न बघण्याशिवाय काहीच केलं नाहीस. यावर्षी देखील असंच होणार आहे का? ऋषभ म्हणाला आणि ते सगळे परत हसू लागले. यावर्षी बघाच तुम्ही, मी श्रेयाला माझ्या मनातलं सांगतो की नाही ते, आर्यन एकदम उत्साहाने म्हणाला. बघूया बघूया, सगळे म्हणाले. हो, पण त्यासोबतच फुटबॉलकडे देखील लक्ष दे,
मागच्या वर्षी आपण फायनलमध्ये जाऊन हरलो कॉमर्स डिपार्टमेंट्सबरोबर. यावर्षी ती ट्रॉफी जिंकायचीच, सुमित उत्साहाने म्हणाला. हो, यावर्षीचं तेच ध्येय आहे, फुटबॉलची ट्रॉफी आणि श्रेया. आर्यन त्याचा हात वर करून म्हणाला. हो, पण अजून एक ध्येय विसरू नको, सुमित म्हणाला आणि सगळे त्याच्याकडे पाहू लागले. कोणतं? सगळ्यांनीच विचारलं. ते मागच्या वर्षीचे 2 विषय बॅकला पडले आहेत, लक्षात आहे ना? 2 विषयात तू फेल झाला आहेस, सुमित कुचितपणे हसत म्हणाला आणि आर्यनचा मूड थोडा गेला. हो, आहे लक्षात. इथे तुम्ही आणि घरी बाबा मला कधीच त्याचा विसर पडू देत नाही, आर्यन थोडं चिडत म्हणाला. अरे एवढं काय, माझे देखील गेलेतच ना 2 विषय, सुमित म्हणाला. हो, तुझ्यामुळेच तर घरी समजलं, नाहीतर मी रिझल्ट लागल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने बाबांपासून सगळं लपवलं होतं. पण तू घरी आलास आणि बाबांना सांगितलंस की माझे आणि आर्यनचे, आमच्या दोघांचे पण 2 विषय गेले आहेत. त्या दिवसापासून रोज घरी फक्त माझ्या नावाने आरतीच असते. 2 विषय गेल्याबद्दल वेगळी आणि रिझल्ट लपवून ठेवल्याबद्दल वेगळी, आर्यन म्हणाला आणि सगळे परत हसू लागले. मला काय माहीत होतं की तू घरी सांगितलं नाहीस, आम्हाला सांगायचं तरी ना, सुमित म्हणाला. हो ना, पण काही काळजी करू नका तुम्ही दोघे, मी आहे ना, तुम्हाला मदत करेन ते विषय सोडवायला, कारण आपल्या चौघात फक्त मीच ऑल क्लिअर आहे ना, पियुष अभिमानाने म्हणाला. मदत? आणि तुझ्याकडून? तू तर सगळ्या विषयात काठावर पास आहेस, तू काय मदत करणार, सुमित कुचितपणे म्हणाला. अरे निदान पास तरी आहे, तुझ्यासारखे सगळ्या विषयात 2-3 मार्क्स तरी नाहीत, पियुष म्हणू लागला. तू परत माझे मार्क्स काढू लागलास, सुमित रागात म्हणाला आणि त्या दोघांमध्ये जवळपास भांडणच सुरू झालं. अरे अरे भांडू नका, ऋषभ त्या दोघांना शांत करत म्हणाला. इथं आपण फुटबॉल प्रॅक्टिससाठी आलो आहेत का कुणाचे किती विषय गेले आणि कुणाला किती मार्क्स मिळाले याची चर्चा करण्यासाठी? अजून सेकंड इयर सुरू व्हायला 8-10 दिवस बाकी आहेत, तेव्हा करू आपण त्याचा विचार. आता चला प्रॅक्टिससाठी. तसे सगळे शांत झाले आणि ग्राउंडवर फुटबॉल प्रॅक्टिससाठी गेले. त्या सगळ्यांमध्ये अशा प्रकारची छोटी मोठी भांडणे नेहमी होतच असतात, पण त्यांची मैत्री खूप घट्ट असल्याने या सगळ्या गोष्टी त्यांना कधी तोडू शकल्या नाहीत. बराच वेळ प्रॅक्टिस करून ते सगळे परत येऊन स्टँडमध्ये सावलीत पाणी पीत बसले होते. आज ऊन खूपच आहे ना, ऋषभ म्हणाला. हो, खूपच ऊन जाणवते आज, पण प्रॅक्टिस चांगली झाली, आर्यन म्हणाला. बरं आर्यन, मला वाटतं तू श्रेयाकडून मदत का घेत नाहीस, म्हणजे तुझं जे विषय गेले आहेत त्यासाठी? ती तर आपल्या क्लासची टॉपर आहे, ती तुला नक्कीच मदत करेल आणि तुला तिच्याजवळ जाण्याचा आणि तिच्यासोबत वेळ घालवण्याचा चांगला चान्स पण भेटेल, सुमित म्हणाला आणि आर्यन त्यावर विचार करू लागला. नाही नाही नको, याला काहीच येत नाही. ती जर याला शिकवू लागली तर तिला कळेल की हा किती ढ आहे ते, आणि ती आर्यनला कधीच भाव देणार नाही, पियुष म्हणाला आणि सगळ्यांना ते पटलं. इतका पण मठ्ठ नाही आहे मी, पण हे बरोबर आहे की तिच्याकडून मदत मागणं योग्य नाही, आणि तसंही तिच्यासोबत असताना मी तिच्याकडे बघत बसेन आणि अभ्यास बाजूला राहील, आर्यन म्हणाला. मग काहीतरी दुसरा मार्ग काढायला हवा, ऋषभ म्हणाला. हो, नाहीतर बाबा म्हणालेत की यावर्षी जर मी सगळे विषय सोडवले नाहीत तर पुढच्या वर्षी ते माझं फुटबॉल खेळणं बंद करणार. यावर्षीच बंद करणार होते माझा रिझल्ट समजल्यावर, पण दादाने समजावलं आणि 1 वर्ष भेटलं आहे मला, पण काहीतरी करावंच लागेल, आर्यन म्हणाला. ठीक आहे, आपण विचार करू, पण आता जाऊया का कुठेतरी बाहेर खायला, मला खूप भूक लागली आहे, सुमित म्हणाला. नाही, मला घरी जायचं आहे आणि आईचं देखील काहीतरी काम आहे माझ्याकडे, मी उद्या भेटेन, असं म्हणत आर्यन त्याची बॅग घेऊन निघाला. ठीक आहे, उद्या भेटू, सुमित म्हणाला. आर्यन बाईकवरून घरी आला, पण आता येताना रस्त्यावर तो टेम्पो वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळे तो निवांत आत आला. घरी येऊन फ्रेश होऊन तो हॉलमध्ये आला तर त्याचा लहान भाऊ अनुज तिथे व्हिडिओ गेम खेळत बसला होता. अनुज, आई कुठे आहे, आर्यनने अनुजला विचारले. ती खाली लायब्ररीमध्ये आहे, अनुज गेम खेळतच म्हणाला. आणि आर्यन बाहेर आला. आर्यनची आई स्वाती हिला पुस्तकांची खूप आवड आहे, त्यामुळे आर्यनच्या बाबांनी घरच्या तळघरात तिच्यासाठी छोटी पण खूप छान लायब्ररी सुरू केली होती. तिथे ती पुस्तके विकते आणि भरपूर वाचते देखील. आर्यनने बाहेर येऊन खाली वाकून खिडकीतून पाहिलं तर त्याची आई तिथे लायब्ररीमध्ये होती. आई, मला भूक लागली आहे, जेवायला वाढ ना, आर्यन म्हणाला. हो वाढते, पण तू इथे खाली या अगोदर, स्वातीने आर्यनला बोलवलं. आर्यन खाली गेला. काय झालं, काय काम आहे,
ही बघ सगळी नवीन पुस्तके आली आहेत. ही सगळी पुस्तके वरच्या शेल्फवर लाव ना, स्वाती प्रेमाने त्याला सांगू लागली. पण आई, हे मी नंतर करेन, अगोदर मला वाढ. हो, मी जेवण गरम करून वाढते, तोपर्यंत ही पुस्तके लावून घे. बरं, ठीक आहे, आर्यन म्हणाला आणि स्वाती निघून गेली. आर्यनने जवळचा एक स्टूल घेतला आणि ती पुस्तके लावू लागला. तो एकानंतर एक पुस्तके लावण्यात मग्न झाला होता. ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आहे का? मागून अचानक एका मुलीचा आवाज आला आणि आर्यन एकदम दचकून मागे वळला आणि त्याचा स्टूलवरचा तोल गेला आणि तो धपकन खाली पडला आणि त्यासोबतच वरच्या शेल्फवरची बरीच पुस्तके त्याच्या अंगावर आणि तोंडावर देखील पडली. ती मुलगी पुढे आली आणि तिने आर्यनच्या तोंडावरील एक पुस्तक बाजूला केलं आणि म्हणाली, तू ठीक आहेस ना? पण ते तिने काळजीनं विचारलं आहे असं आर्यनला अजिबात वाटलं नाही. आर्यन सगळी पुस्तके बाजूला सारत एकदम उभा राहिला आणि रागाने त्या मुलीकडे पाहू लागला. त्याने त्याच्या कमरेला हात लावला होता कारण त्याला थोडं लागलं होतं. तुला नाही वाटत तुला सॉरी म्हणायला हवं? आर्यन त्याचा राग कंट्रोल करत त्या मुलीला म्हणाला. सॉरी? मी का सॉरी म्हणू? ती मुलगी देखील अगदी ठामपणे म्हणाली. कारण तुझ्यामुळे मी पडलो. मी तुला थोडीच धक्का दिला, ती मुलगी म्हणाली. तरीही तुझ्यामुळे माझा तोल गेला, त्यामुळे तू सॉरी म्हण आणि विषय संपव, आर्यन अगदी चिडून म्हणाला. मी माझी चूक नसताना कुणाला सॉरी म्हणत नाही. तुझा तोल गेला तो तुझा प्रॉब्लेम आहे. असं म्हणताच आर्यन अजून चिडला. त्या मुलीला त्याने अगोदर कधीच पाहिलं नव्हतं आणि आज त्यांच्याच लायब्ररीमध्ये उभी राहून त्याला एवढा ॲटिट्यूड देत होती ते आर्यनला अजिबात आवडलं नव्हतं. तो रागात तिला अजून काहीतरी बोलणार तितक्यात आर्यनची आई तिथे आली. काय झालं? कसला आवाज झाला? मला वरपर्यंत ऐकू आलं, ती एकदम आर्यनकडे काळजीने येत म्हणाली. काही नाही, हा मुलगा स्टूलवरून पडला, ती मुलगी म्हणाली आणि आर्यन परत तिच्याकडे रागाने पाहू लागला. स्टूलवरून पडलास? असा कसा पडलास? कुठे लागलं का तुला? स्वाती काळजीने विचारू लागली. नाही आई, मी ठीक आहे, आर्यन म्हणाला आणि स्वातीने लक्षपूर्वक त्या मुलीकडे पाहिलं. तू कोण? तुला कधी इथे पाहिलं नाही, स्वाती खूप प्रेमाने त्या मुलीला विचारू लागली. हो काकी, मी तन्वी, आम्ही तुमच्या समोरच्या घरी शिफ्ट झालो आहे, तन्वी एकदम मऊ स्वरात स्वातीशी बोलत होती आणि आर्यन तिच्या एकदम बदललेल्या रूपाने चकित झाला. अरे हो, तू त्या रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर ज्यांनी ते घर घेतलं आहे त्यांची मुलगी का? ते शिफ्ट झाले तिथे असं मी ऐकलं, स्वाती म्हणाली. हो, मी त्यांचीच मुलगी आहे. किती गोड आहेस ग तू, स्वाती तन्वीचा हात हातात घेऊन म्हणाली. आर्यनला तिथे तो वेड्यासारखा उभा आहे असं वाटत होतं. स्वातीला नेहमीच एक मुलगी हवी होती, पण झाली 3 मुले. त्यामुळे जेव्हा केव्हा ती तिच्या मुलांच्या वयाच्या मुली पाहते तेव्हा ती जरा जास्तच खुश होते आणि तन्वी देखील आर्यनच्याच वयाची वाटत होती. त्यामुळे तन्वीसोबत बोलताना ती आर्यनला देखील विसरून गेली. आई, मला लागलंय असं मी म्हणत होतो, आर्यन त्याच्या आईचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. हा मग जा ना तू वर, आराम कर, स्वाती अजूनही तन्वीकडे बघतच बोलत होती. शेवटी आर्यन तिथून निघून जाऊ लागला. तुला कोणतं पुस्तक हवं होतं का? मला सांग, मी तुला देते, स्वाती तन्वीला म्हणाली आणि ती आणि तन्वी लायब्ररीमधील पुस्तके पाहू लागल्या. आर्यनने जाता जाता परत मागे वळून पाहिलं तर तन्वी देखील कुत्सितपणे त्याच्याकडे पाहत होती आणि तिने त्याला चिडवत त्याला बाय केलं. आर्यनला खूपच राग येत होता, पण तरीही तो तसाच रागात वर जाऊन बसला.